आरक्षणाचा विषय हा राजकारण म्हणून आता पुढच्या काळात हाताळला जातो। बिलकुल राजकारणच केलं जात आहे ना। माझं मत असं आहे की सरकारने भूमिका घ्यावी, तिला आम्ही पाठिंबा देऊ असं आम्ही सांगितलेलंच आहे ना। सरकार उद्धवजी ठाकरे साहेब थोडी सरकारमध्ये, त्यामुळे ते भूमिका घेणार आहे। यांना ते थोडंसं असलं पाहिजे की त्यांनी जाऊन तिकडं विधान भवनात गेलं पाहिजे, वर्षावर गेलं पाहिजे, सागर बांगल्यात गेलं पाहिजे। सरकारचे प्रतिनिधी असं म्हणतात की मराठा आरक्षण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गेलं, असं काही खोटं बोलतात। मग आता करा म्हणा। मग आता सगळ्या भूमिका सातत्यानं स्पष्ट झालेल्या शिवसेनेच्या। वारंवार आमची भूमिका काय आम्ही वारंवार भूमिका स्पष्ट केलेली आहे। मराठा आरक्षणाचा ज्यावेळेस विधिमंडळात ठरावाला एकमताने मंजूर केला, तेव्हा आमची भूमिका काय लपून थोडी ठेवलेली, उघडी आहे, ओपन आहे। आम्हाला भेटले पाहिजे होते ते असं कसं आहे, त्यांनी काय सांगितलं पाहिजे ते आहे नाही आहे, तब्येत कशी आहे विचारलं पाहिजे ना। मी बोलतो ना, ते कोण आहेत त्यांच्याशी बोलू का? गाडी जाऊ दे अंगावर गाडी। रोहित इकडे, रोहित 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 सध्या आता अंबादास दानवे हे थेट चर्चा करण्यासाठी त्यांच्याशी गेले। दानवे आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत। अंबादास दानवेंनी यांची भेट घेतली रमेश केरी पाटीलची। हो रमेश केरी पाटील। काय और वो इसका काय पाहतो या ठिकाणी अंबादास दानवे यांनी आंदोलकांशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी नेमकं काय त्यांच्याशी संवाद साधला ते मात्र कळू शकलं नाहीये। मात्र इथे त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण मराठा समाज हा आक्रमक झाल्याचं आपण पाहतो। परत काही नको सचिन, परत काही नको आता, परत काही दादा मला सांगा, डोक्यावर केसांनी तर आपण समाजात काम करतो, तुम्ही सगळं बघितले ना डोळ्याने, सगळे डोळ्याने बघितले। काय वाटतं तुम्हाला? मी बोलतो आरोप केलेला आहे की तुम्हाला कोणीतरी पाठवलंय असं देखील आता आरोप करतायत। आंदोलन हे सर्व पक्षीय नेत्यांच्या घरासमोर होणार आहे आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी झाली आहे। पण अंबादास अहो मला सांगा बरं का, मराठा क्रांती ठोक मोर्चा एकनाथ शिंदे साहेबांच्या किती विरोधात आंदोलन केलेले आहे। मी लॉंग मार्च आणला होता एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात। आम्ही सगळ्यात मोठा लॉंग मार्च मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या टायमाला लॉंग मार्च आणला होता, माहितीये का? आता अंबादास दानवे जे बोलले काय राकेश आता हे पक्ष आहे यांचं म्हणणंच आहे। हे सरकार कसं माहिती काय, हे असले ते म्हणणार यांनी पाठवलं, ते म्हणले त्यांनी पाठवलं, काय यांना मराठा आरक्षणाच्या बाबतीत भेटायला जर साहेबांनी अलाउड केलं तर बोलून घेऊ, पण आमची भूमिका काय विचारता, आमची भूमिका जगजाहीर आहे असं आम्ही सांगितलेलं आहे। तुम्ही आरोप करताय की भाजपचे लोक याच्यामध्ये असू शकतात असं मी म्हटलेलं नाही। मी असं म्हटलं की याच्यातल्या अर्ध्या लोकांचे भाजपचे पोस्टर लावत असतात मंत्रालयाजवळ, यांचे फोटो बघा, मी फोटो दाखवतो तुम्हाला। हे जाणीवपूर्वक केलं? हो बिलकुल जाणीवपूर्वक। एक मिनिट प्रमाणपत्र या ठिकाणी द्यावं, हे यांची मागणी मान्य करताय की हे विचारा त्यांना, का मराठा समाजाला या ठिकाणून ओबीसीतून आरक्षण भेटावं की नाही भेटावं, विचारा त्यांना। आज आम्ही तेच विचारण्यासाठी या ठिकाणी आलोय का तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा। आमचं आंदोलन हे सर्व पक्षीय नेत्यांच्या घरासमोर राहणार आहे टोटल। ते म्हणतात सरकारी लोकांच्या अगोदर सरकारचे जे मंत्री आहेत त्यांच्या मला सांगा, सर्व
सरकार म्हणतंय सर्वपक्षीय बैठक आम्ही लावली होती, त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते आले नव्हते, सत्ताधारी बैठक लावली होती. आमचं आंदोलन हे सगळ्यांच्या घरासमोर होणार आहे. अंबादास दानवे ज्या पद्धतीने आता तुमच्याशी बोलून गेलेले आहेत, आतमध्ये गेलेले आहेत, काय वाटतं एकूण या भूमिकेसंदर्भात? आता बघू, आता ते मध्ये गेले उद्धव साहेबांना बोलतात काय बोलतात बघू. ते ज्या पद्धतीने बोलले, तुम्हाला कोणी पाठवलंय वगैरे, कसं काय त्याच्यावर? हे काय सांगितलं, सत्ताधारी आणि विरोधी यांचं काम तिकडून तिकडे तिकडून इकडं. आम्ही समाजासाठी भांडतोय, आमचं आम्हाला माहिती काय. आम्ही काय आमदारकीसाठी खासदारकीसाठी आम्ही भांडून राहिलो. मराठा समाजाला या ठिकाणी ओबीसीतून आरक्षण भेटावं म्हणून आम्ही भांडतोय. आता जर आता ते आतमध्ये गेलेले आहेत, नाही भेटले अजूनही, जरी त्यांनी भेट नाकारली तर पुढे मग इथेच बसणार आम्ही, काय इथेच बसणार. हे निवेदन आणलेलं आहे आम्ही उद्धव साहेबांना देण्यासाठी बरं का. उद्धव साहेबांनी जर निवेदन नाही घेतलं तर आम्ही ह्याच ठिकाणी बसू. पोलीसवाल्यांनी अटक करावं, नाही तर काय करायचं करू, आम्ही हटणार नाही इथून. आदित्य ठाकरे आताच बाहेर गेलेले आहेत, ते देखील तुम्हाला भेटलेले नाही. आम्ही उद्धव साहेबांना भेटणार आहे ना, पक्षप्रमुखांना आम्ही या ठिकाणी भेटणार आहोत. आणि पक्षप्रमुखांनी त्यांची या ठिकाणी काय भूमिका आहे त्यांची, अजून पुन्हा सांगतो मी, काय मराठा समाजाला त्यांचं हक्काचं ओबीसीतलं आरक्षण भेटावं म्हणून आमची मागणी. आपण पाहतो अतिशय आक्रमक भूमिका या ठिकाणी सगळ्या आंदोलकांनी घेतलेली आहे. एकूणच अंबादास दानवेंनी एक महत्त्वाचा या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे की आंदोलकांना जाणीवपूर्वक इथे उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर पाठवण्यात आलेला आहे, असा आरोप अंबादास दानवेंनी केलाय. त्यामुळे आता मराठा समाजाची याविरोधात भूमिका काय असेल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. शिवाय आंदोलकांनी असंही म्हटलंय की उद्धव ठाकरेंनी जर आमचं निवेदन स्वीकारलं नाही तर इथेच आम्ही ठिय्या मांडणार आहोत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे त्यांना भेटतात का, त्यांच्याशी चर्चा करतात का आणि आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करतात का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. या ठिकाणी आरक्षणासंदर्भातलं वातावरण हे चांगलंच तापलेलं दिसतंय.